आज आपण 115वा श्लोक पाहणार आहोत. श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 115वा श्लोक असा आहे. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा. जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. या ठिकाणी रामदास स्वामी आपल्याला सत्संगाचं महात्म्य सांगतात की सत्संगामध्ये आपल्याला भक्ती मार्गाने कसं जाता येतं, भगवंताची भक्ती कशी प्राप्त होते, आपल्यामध्ये क्रियापालट कसा होतो, विवेकाने विचार कसे करता येतात, अहंकार कसा कमी होतो आणि आपले विचार, आचार आणि उच्चार एक सूत्री कसे होतील आणि संवाद साधल्यामुळे आपल्यातले वाद कसे संपतील, हे जे काही सर्व फायदे आहेत, सत्संगामुळे मिळणारे फायदे आणि त्यामुळे आपल्यामध्ये होणारी प्रगती किंवा बदल आणि त्यामुळे आपल्याला होणारं भगवंताचं दर्शन किंवा ज्ञान, या गोष्टींचा उहापोह समर्थ या श्लोकामध्ये करतायत. ज्या ठिकाणी तत्वाबद्दल संवाद चालतो, भगवंताबद्दल जिथे जिज्ञासा असते, जिथे संभाषणामध्ये भाग घेतल्यानंतर सर्वांना तिथे संवाद करता येतो आणि भगवंताविषयी तत्वचिंतन करण्याच्या या एका प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभाग घेता येतो, अशी जी जागा ती म्हणजे सत्संग. सत्संगामध्ये का जायचं तर सत्संग याचा अर्थच असा आहे सत आणि संग. सत म्हणजे जो सतत असतो आणि जो सतत सत्य असतो. या दोन्ही विशेषणांना लागू पडणारा, जगामध्ये एकमेव असणारा तो म्हणजे भगवंत. भगवंतच सत आहे आणि भगवंतच सतत असतो. त्या सतचा संग जिथे आपल्याला मिळतो त्याला सत्संग असं म्हणायचं. जिथे भगवंताविषयी चर्चा चालते, जिथे भजन चालतं, जिथं प्रवचन चालतं, जिथं कीर्तन चालतं, जिथं त्या विषयावर चर्चा चालते, संवाद साधला जातो, जिथे श्रवण करता येतं, जिथं आपल्याला बोलता येतं, कीर्तन करता येतं, भजन करता येतं, जिथे आपल्याला शांतपणे बसून भगवंताविषयी मनन चिंतन करता येतं, जिथे आपल्याला भगवंताचं स्मरण करता येतं, त्याचं नामस्मरण करता येतं, त्याचं नाम घेता येतं, त्याचं रूप आठवता येतं, ते रूप आपल्याला हृदयामध्ये धारण करता येतं, समाधी अवस्थेपर्यंत सुद्धा जाता येतं. असं हे
वातावरण जिथं असतं, जिथे भगवंताविषयीच बोललं जातं, जिथे भगवंताविषयीच साऱ्या गोष्टी घडतात आणि हे सारं करणारे भगवंताचे भक्तच असतात किंवा संत पुरुष असतात, सज्जन असतात, सद्गुरू असतात, अशा ठिकाणी जाऊन बसावं आणि तिथे आपण संवाद साधावा. त्यामुळे काय होईल, आपला विनाकारण जो इतर लोकांशी वाद होतो, प्रापंचिक गप्पा करण्यामध्ये किंवा घरगुती नातेसंबंधामध्ये बोलण्यामुळे एकमेकांविषयीचे द्वेष, मत्सर, आकस या सर्वामुळे होणारे वाद किंवा विनाकारण आपला वाया जाणारा वेळ, या सर्व गोष्टींची हानी आपल्याला जर टाळायची असेल तर सत्संगासारखा आनंद नाही, सत्संगासारखं सुख नाही, सत्संगासारखी शांती नाही, सत्संगासारखं समाधान नाही. आणि म्हणून या श्लोकामध्ये रामदास स्वामी सत्संगाचंच महात्म्य सांगतायत. तुटे वाद संवाद तेथे करावा, तेथे म्हणजे सत्संगामध्ये. आणि दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतायत विवेके अहंभाव हा पालटावा. जेव्हा आपण सत्संगामध्ये जाऊन बसतो तेव्हा आपल्या बुद्धीला एक प्रकारची सवय लागते, ती विचार करू लागते, निर्णय करू लागते, तिला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे कळू लागतं. सार तेवढे घ्यावे, असार ते टाकावे, किंवा आत्मानात्म विवेक करून आत्म्याला महत्त्व द्यायचं आणि अनात्म गोष्टींकडून आपण आपलं मन काढून घ्यायचं. हा जो आत्मानात्म विवेक आहे, त्या विवेकाच्या जोरावर, सारासार विवेकाच्या जोरावर, योग्य अयोग्य विवेकाच्या जोरावर आपण आपल्यामधला अहंकार कमी करू शकतो. बुद्धी योग्य त्या प्रकारचा निर्णय घेऊ शकते आणि आपल्या विचारांना चालना देऊ शकते. माणसाचं व्यक्तिमत्व हे त्याची बुद्धी, त्याने घेतलेले निर्णय, त्याच्या मनामध्ये असणाऱ्या भावभावना आणि तो करत असलेलं कर्म किंवा त्याची क्रिया, यावरून एखाद्याचं व्यक्तिमत्व ठरतं. जर आपल्या हातून चांगलं आचरण घडावं असं वाटत असेल तर आपल्या मनामध्ये विचार चांगले आले पाहिजेत. आणि विचार चांगले होण्यासाठी त्या मनावर संस्कार चांगले होणे गरजेचं असतं. आता संस्कार करणं काही 1-2 दिवसाचं काम नाही आहे की बाबा 7 दिवसाचा संस्कार वर्ग केला आणि मुलगा संस्कारित झाला, असं काही इतकं सोपं ते नाही आहे. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा जन्मलेल्या त्या क्षणापासून नव्हे गर्भामध्ये असल्यापासूनच त्या गर्भावर संस्कार सुरू होतात. आजकाल तर गर्भसंस्कार या शब्दाचं फॅड इतकं वाढलेलं आहे की या गर्भसंस्कार नावाखाली पैसे लुबाडण्याची प्रचंड मोठी एक शक्कल लोकांनी शोधून काढली आहे. मूल अजून गर्भात असतानाच त्याच्यावर संस्कार करायचे आणि त्या विषयामध्ये लोकांना गुंगवायचं, भुलवायचं आणि पैसे काढायचे. असा आजकाल बाजारू धंदा झाला आहे, तो भाग सोडून द्या. पण सांगायचा मुद्दा असा की गर्भामध्ये असल्यापासूनच त्या गर्भावर संस्कार होणे सुरू होते. आणि मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्या मुलाचं लक्ष सगळ्यात प्रथम आपल्या आईकडं असतं. आई वागते कशी, बोलते कशी, चालते कशी, बसते कशी, खाते कशी, झोपते कशी, पिते कशी, या सगळ्या गोष्टींचं तो बाळ बारकाईने निरीक्षण करत असतो.
आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये मातृदेवो भव असं म्हटलेलं आहे. आई ही आपला सगळ्यात पहिला गुरु आहे आणि आई हा आपलं पहिलं दैवत आहे. आता इथं देव आणि गुरु वेगळे नाही बरं का. त्यामुळं मातृदेवो भव म्हणजे मातृगुरु भव असंही आहे त्याच्यात. त्याच्यानंतर पितृदेवो भव, बाप हा आपला दुसरा गुरु असतो. त्याच्यानंतर आचार्य देवो भव, नाही का. बाहेरचे जे गुरु असतात ज्यांच्याकडून आपण ज्ञान मिळवतो ते आपले बाकीचे गुरु, आणि जे आत्मदर्शन करून देतात, आत्मज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू म्हणतात. अशा प्रकारे त्या मुलावर गर्भामध्ये असल्यापासून संस्कार सुरू होतात. ते सद्गुरूंची प्राप्ती होऊन त्याला आत्मज्ञान होईपर्यंत ते संस्कार त्याच्यावर सुरू असतात. म्हणजे संस्कार करणं हे आयुष्यभराची प्रोसेस आहे किंवा तो आयुष्यभराचा कार्यक्रम आहे. 1-2 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा, महिन्याभराचा कोर्स नाही आहे, नाही का. संस्कार वर्गाला घातलं आणि आमचा बाळ सुधारला, इतकं ते सोपं नाही. तर असे हे संस्कार आपल्या मुलाबाळांवर होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर आईवडिलांचे संस्कार चांगले असावे लागतात. त्यांचे आचार विचार चांगले असावे लागतात. त्यांचं वागणं बोलणं चांगलं असावं लागतं. तर त्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण आपलं बाळ करून त्या बाळावर सुद्धा त्या पद्धतीने संस्कार होतील. सत्संगामध्ये संस्कार होतात. सत्संगामध्ये आपल्या मनावर इतरांच्या चांगल्या वागण्या बोलण्याचा पगडा बसतो. सत्संगामध्ये आपल्याला भगवंताच्या कथा ऐकायला मिळतात, त्याचं चरित्र ऐकायला मिळतं. सत्संगामध्ये आपल्याला भगवंताची कीर्ती, त्याचे पराक्रम, त्याचे गुण, त्याने केलेली मदत, या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. आणि म्हणून या भगवंताच्या कथेतून आपल्या मनावर संस्कार होत असतात. त्या संस्कारातून आपल्या बुद्धीवर संस्कार होतात. बुद्धीवर संस्कार झाल्यामुळे आपले विचार संस्कारित होतात आणि चांगले विचार मनात आले की त्याप्रमाणे आचरण चांगलं होतं. आणि म्हणून 3ऱ्या ओळीमध्ये रामदास स्वामी म्हणतायत, जनी बोलण्यासारखे आचरावे, नाही का. माणूस जेव्हा जसा बोलतो तसा वागतो तेव्हाच तो वंदनीय होतो, आदरणीय होतो. आपल्या मराठीमध्ये एक वाक्य आपण नेहमी म्हणतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणजे जो बोलतो जसा तसंच जर वागत असेल आणि आपल्या बोलण्याप्रमाणे त्याचे जर वागणं असेल तर तो सर्वांना आवडता होतो, प्रिय होतो, अनुकरणीय होतो आणि त्याला मान सन्मान मिळतो. पण बोलणं एक आणि वागणं भलतंच असेल तर त्याचा अपमान होतो किंवा लोक त्याला महत्त्व देत नाहीत किंवा त्याचं ऐकलं जात नाही. म्हणून जनी म्हणजे लोकांमध्ये जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा जसं आपण बोलतो तसं आचरण करावं असं रामदास स्वामी आपल्याला सांगतायत. त्यातूनच आपल्याबद्दलचं लोकांचं मत तयार होतं. आणि आचरण चांगलं असेल, नीतिमत्तेचं असेल तर नीतिमत्ता आणि भक्ती या दोन्ही गोष्टी भगवंतापर्यंत नेणाऱ्या असतात. नुसती भक्ती मनात आहे पण माझं वागणं जर चुकीचं असेल किंवा अनितीने वागत असेल तर ती भक्ती काही कामाची नाही. किंवा नीतिमत्तेने वागतोय आणि मनामध्ये भक्तिभावच नसेल तर ती नीतिमत्ताही काही कामाची नाही. म्हणून नीतिमत्तेला भक्तीची जोड मिळावी लागते. आणि भक्त याचा अर्थ जो विभक्त नाही तो, जो भगवंतापासून दूर नाही तो. आता ही अवस्था आपल्याला केवळ सत्संगामध्येच मिळू शकते. आणि म्हणून सत्संगामध्येच तू बैस बाबा. आणि शेवटच्या ओळीमध्ये म्हणतायत, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. आणि जेव्हा तू सत्संगामध्ये जाऊन बसशील त्यावेळेला भगवंताच्या कथा सगळ्या ऐकल्यामुळे तुझ्या मनावर तसे संस्कार होऊन
तू भगवंताच्याच वातावरणामध्ये राहशील आणि भगवंतापासून दुरावणार नाहीस, भगवंतापासून वेगळा होणार नाहीस, भगवंतापासून विभक्त होणार नाहीस आणि म्हणून तू खऱ्या अर्थाने भक्त होशील. आणि भक्त झालास की आपोआपच तुझ्या मनामध्ये भक्ती प्रगट होईल आणि त्या भक्तीच्या वाटेवरून जर तू चालू लागलास तर तुझी क्रिया पालटेल, म्हणजे तुझ्या आचरणामध्ये आपोआपच बदल होईल. अशा पद्धतीने सत्संगाचा महिमा सांगणारं, सत्संगाचं वैशिष्ट्य सांगणारं, सत्संगाची गरज का आहे हे सांगणारा असा हा सुंदर श्लोक रामदास स्वामींनी आपल्याला लिहून दिला आहे. आणि म्हणून ते म्हणतात सत्संगामध्येच आपल्याला भगवंताविषयी, त्या तत्वाविषयी, त्या आत्म्याविषयी आपल्याला ऐकायला मिळतं. आपली जिज्ञासा तिथेच पूर्ण होते, आपल्या मनातले संभ्रम नाहीसे होतात, आपल्याला भगवंताविषयीचं ज्ञान मिळतं. आणि मग सत्संगामध्ये गेल्यामुळे आपल्या बुद्धीला एक प्रकारची विचार करण्याची चालना मिळते, विवेक निर्माण होतो, त्यातून अहंकार कमी होतो आणि बुद्धी चांगली चालायला लागली, बुद्धीवर संस्कार चांगले झाले की आचार विचार चांगले होतात आणि मग जसं आपण बोलतो तसे आपण वागू लागतो. सत्संगामध्ये गेल्यामुळे आपल्या मनातला भक्तिभाव वाढतो, नीतिमत्तेचं आचरण, त्याची जोड मिळते आणि मग आपली क्रिया पालटते. अशा पद्धतीने सत्संगाचं महत्त्व रामदास स्वामी आपल्याला इथे सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.